असे घडीभर पळपळ जगू सुंदर आयुष्य, अशी घडभर पळपळ एक एक क्षणाचेही, एक एक क्षणाचेही मोल आहे मनभर, मोल आहे मनभर, मोल आहे मनभर. जगू क्षणानंदाचे, घालू दुःखाला चादर. हो जगू क्षणानंदाचे, घालू दुःखाला चादर. सुख दुःखाच्या वरती, सुख दुःखाच्या वरती लावू आनंदाची झालर, लावू आनंदाची झालर, लावू आनंदाची झालर. इतकी सुंदर कविता मराठी साहित्याला दिली, विशेष असं धन्यवाद. आता तुम्ही कशावर म्हणणार की छापण्यासारखं नव्हतं? हे छापण्यासारखं होतं, पण प्रत्येक गोष्टीची वेळ असते. ती आली की आपोआप होतं. पेरणं हे शेतकऱ्याच्या हातात असतं, पण उगवून आणणं हे निसर्गाच्या हातात असतं. त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी एक मार्गदर्शक असतो, एक गुरु असतो. आणि हे सगळी ही वारकरी संप्रदायाची जशी पालखी असते, पताका असते, तशी साहित्याची सुद्धा ही पालखी असते. त्यामुळे आपल्याकडे अनेक कवींनी लिहून ठेवलंय की पालखीचे भोई आम्ही, पालखीचे भोई, आणि पालखी तर कोण आम्हा घुसायचे. इथे कोण उंच आहे, कोण नीच आहे, जाती धर्म पंथाच्या पलीकडे जाऊन मनुष्याने मनुष्य धर्माचे जे काही नियम आहेत ते जर पाळले तर त्याला देवपण प्राप्त व्हायला सुद्धा अजिबात वेळ लागत नाही. इतकं मनुष्याचं कोण या भूतलावरती. एकदा भगव्या रंगाचा शर्ट घातला आणि असंच एका कार्यक्रमाला गेलो. लोक म्हणाले तुम्ही मराठा आहे का? मी किंचित हसलो आणि निघून गेलो. एकदा काळ्या रंगाचा शर्ट घातला आणि कार्यक्रमाला गेलो. लोक म्हणाले तुम्ही मॉमेडियन आहे का? मी किंचित हसलो आणि उतरून निघून गेलो. मी एकदा पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला